कुटुंब फोडायला थांबत नाहीत, पार्टी फोडायला थांबत नाहीत. हे स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या हितासाठी तिकडे गेलेले नाहीत. त्यांना अडचणी आहेत, त्यांना ईडीचं भूत आहे, त्यांना इतरही काही अडचणी असल्यामुळे ते तिकडे गेले. आता हे जे लोक तिथे गेलेत, ठीक आहे, त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल, त्यांच्याकडे महासत्ता असेल, पण फक्त लोकसभेपुरतं. लोकसभा झाल्यानंतर ह्यांची बीजेपीला ह्यांची काही जरूरत राहणार नाही. हे लोकसभा इलेक्शन आपण म्हणतो काय होणार आहे बघू, नंतर जेव्हा उमेदवार उभा होईल तेव्हा आपण करूया. पण जर आपण योग्य पद्धतीने निर्णय घेतला नाही, आपण लढण्याची भूमिका घेतली नाही, तर एक एक खासदार करत भाजपची सत्ता परत एकदा या राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आली, तर मी सांगतो परत कधी इलेक्शन होईल का नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. आणि कदाचित संविधानाला जे सातत्याने त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, खासदार कुठं ना कुठेतरी म्हणतात संविधान हे बदललं पाहिजे, तर 2024ला जर सत्ता बीजेपीची आली तर मला भीती अशी वाटते की नक्कीच हे बीजेपीचं सरकार, हे बीजेपीचे नेते स्वतःला योग्य वाटेल असं संविधान बदलण्याचा प्रयत्न ते करतील. आणि लोकशाही 2024 नंतर राहील का नाही असेही शंका खरं तर आपल्या सगळ्यांना वाटते. तुम्ही कोणालाही विचारा, अशी आजची परिस्थिती आहे. कुटुंब फोडायला थांबत नाहीत, पार्टी फोडायला थांबत नाहीत. आता कुटुंब आणि पार्टी फोडण्याचं कारण काय, तर त्यांना विश्वास नाही लोकशाहीवर, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, तसंच जनतेवर विश्वास नाही की आपल्या बाजूने निर्णय देतील का नाही देतील. मग सोपं काय, गणिताचा खेळ. मग ह्याचा थोडासा आकडा घ्यायचा, त्याचा आकडा घ्यायचा आणि आपलं कसं तरी पुढे घेऊन जायचं. पण हे जे नेते आहेत, हे जे काही गट आहेत जे भाजप बरोबर गेलेले आहेत, त्यांना ही गोष्ट माहित नाही की जे जे लोकनेते भाजप बरोबर गेलेले आहेत ते पुढे लोकनेते राहिलेले आहेत. भाजपने त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हा नेहमी तिथं केला. खडसे साहेबांचं ते झालं, फुंडकर साहेबांचं तेच झालं, थोरल्या मुंडे साहेबांचं तेच झालं. पंकजाताईंची आजची काय परिस्थिती आहे, लोकांमध्ये जनमत आहे पण मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये सिंधिया कुटुंबातले लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर आज त्यांचं अस्तित्व त्या राज्यामध्ये कुठेही दिसत नाही. तसंच राजस्थानमध्ये तिथं जे काही मोठं कुटुंब होतं त्यांचं अस्तित्व तिथं संपवण्यात आलं. तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे जे लोक भाजपमध्ये गेलेले आहेत, तसंच मोहित्यांचं बघा, तर हे भाजप हेच आहे. आता हे जे लोक तिथं गेलेत, ठीक आहे, त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल, त्यांच्याकडे महासत्ता असेल, तिथं त्यांना निर्णय घेण्याची जी काही महासत्ता आहे, जिथे ताकद आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला आता तात्पुरते निर्णय लागतायत. पण फक्त लोकसभेपुरतं. लोकसभा झाल्यानंतर ह्यांची बीजेपीला ह्यांची काही जरूरत राहणार नाही. कदाचित लोकसभा झाल्यानंतर ह्यांना त्यांच्या चिन्हावर लढायला लागणार नाही, पण भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. हे मी आज इथं आपल्या सर्वांना लिहून देतो. त्यामुळे हे जे पदाधिकारी तिकडे गेलेत, हे नेते तिकडे गेलेत, कारण शेवटी इलेक्शन लढत असताना 244 सीटांवरच आपल्याला लढावं लागतं. आणि लोकसभा जर आपण बघितली तर तिथं कुठेतरी 42 किती असतात, 48 सीटांवर आपल्याला लढावं लागतं. असं तर नाही की दुसऱ्या कुठल्या सीटावर आपल्याला लढता येईल. आणि मग उद्या जर ह्या जे गट आहेत त्यांच्या बरोबर गेलेले आहेत, त्यांचं जर मुस्कट दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जाईल, एक तर त्यांना त्यांचे सीट कमी करावे लागतील, नाही तर मग त्यांना वेगळं व्हावं लागेल. आणि भाजप त्यांना वेगळं होऊन देणार नाही, कारण हे स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या हितासाठी तिकडे गेलेले नाहीत. त्यांना अडचणी आहेत, त्यांना ईडीचं भूत आहे, त्यांना इतरही काही अडचणी असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. आणि त्यांनी जर भाजपपासून वेगळा जाण्याचा निर्णय घेतला तर भाजप काय करेल हे त्यांनाही तिथं माहिती असल्यामुळे येत्या काळामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना, अनेक लोकांना तिथून संधी मिळेल असं आम्हा सगळ्यांना वाटत नाही. ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आजच्या या काळामध्ये साहेबांबरोबर आपल्याला सर्वांना लढायचंय. जयंत पाटील साहेबांवर पण मोठ्या प्रमाणात प्रेशर ईडीच्या माध्यमातून टाकलं गेलं. तसंच अनेक वेळा नेते त्यांना कुठेतरी दबाव तंत्र करतात, आलच बाईल. पण नाही, स्वाभिमानाशी लढत असताना आपल्याला लढण्याची भूमिका घेतल्यानंतर पळून जाणं हे मराठी माणसांचं चिन्ह नाही. हे खऱ्या अर्थाने मराठी माणूस कसा लढतो हे जयंत पाटील साहेबांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले, तुम्ही सर्वांना दाखवून दिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये खरं तर आपल्या सर्वांना लढायचंय. जो निर्णय घेतला अजिबात टेन्शन घेऊ नका. खरं तर काही प्रमाणात आपल्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती, नाही तर आपल्याला वाटत होतं इलेक्शन कमिशन काय आपल्या बाजूने निर्णय घेणार नाही. जसं असताना बीजेपीमध्ये विविध सेल असतात बघा, शेतीचा वेगळा सेल असतो, आध्यात्मिकचा वेगळा सेल असतो, अजून काहीतरी सेल असतो. तसं आता इलेक्शन कमिशन सुद्धा ह्यांचं एक सेल झालेलं आहे. पार्लमेंटमध्ये एक घटना दुरुस्ती त्यांनी केली आणि तिथं असं सांगण्यात आलं, पूर्वी जो सुप्रीम कोर्टचा प्रमुख आहे तो सुद्धा त्या कमिटीमध्ये होता, जी कमिटी इलेक्शन कमिशनचं प्रमुख तिथं निवडणारी कमिटी असते त्याच्यामध्ये. आता त्यांनाच बाहेर काढून टाकलं. म्हणजे मंत्री ठरवणार इलेक्शन कमिशनचा तिथं प्रमुख कोण असणार. म्हणजे आता इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक इलेक्शन कमिशनचं सेल झालंय असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे निर्णय हा आपल्या बाजूला येईल असं वाटत नव्हतं. त्यामुळे पवार साहेब आजचा विचार करत नाही, उद्याचा विचार करतात. त्यामुळे पवार साहेबांनी तसं बघितलं तर या गोष्टीची तयारी मनामध्ये असू द्या, नाही तर वेगळ्या पद्धतीने असू द्या, तिथं कुठं ना कुठेतरी केली असावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि आज संध्याकाळी आपल्या पार्टीचं खरं नाव जे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे ते आज संध्याकाळी आपल्या सर्वांना ते कळेल.